ऐश्वर्या चुनडे कृषीप्रधान टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। पाहूया आजचं बातमीपत्र। गरजू व गरीब रुग्णांच्या उपचाराचा खर्च आता उचलणार शासन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। नोव्हेंबर पासून राज्यात राबविले जाणार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अभियान। बदलत्या हवामानामुळे नवनवीन आजारांचे आव्हान निर्माण होत आहे। त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात वैद्यकीय खर्च वाढला आहे। वैद्यकीय खर्चातील वाढ शेतकरी व शेतमजूरांना परवडणारे नाही। त्यामुळे सरकारने आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे। यामध्ये शस्त्रक्रिया किंवा गंभीर आजारांवरील उपचाराची आवश्यकता असलेल्या रुग्णांना पुरेपूर वैद्यकीय सेवा दिल्या जाणार आहे। या रुग्णांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन उचलणार आहे, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी अकोला क्रिकेट क्लब सुपर स्पेशालिटी रुग्णालय त्याअंतर्गत विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्याप्रसंगी ते बोलत होते। अमर घटारे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, अकोला। दारूबंदी, अस्वलीचा जीव घेणार हुला अशा विविध कारणांनी नेहमी चर्चेत असणारी माणिकवाडा ग्रामपंचायत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। येथील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे। माणिकवाडा येथील सरपंचपदी अरविंद जागोजी खवशी हे सर्व कारभार, महत्त्वाचे कागदपत्र व व्यवहार ते पाहतात। सर्व महत्त्वाचे कागदपत्रे, धनादेश यावर बिनधास्तपणे सह्या करतात। विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सचिव राऊत यांच्या समोर चालू असतो। त्यामुळे त्यांच्यासोबत राऊत यांचा सुद्धा या गैरप्रकारात मोठा सहभाग आढळून आल्याचे बोलले जात आहे। या सर्व प्रकाराबद्दल खुद्द उपसरपंच सुनील मानवडे व इतर 5 ग्रामपंचायत सदस्यांनी लेखी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी वर्धा यांच्याकडे केली आहे व सदर घटनेबाबत पुरावे सुद्धा सादर केले आहे। आरोप म्हणजे याचे की आमचे जे सरपंच पती आहे अरविंद खवशी, हा सरपंच मॅडमचा पूर्ण पॉवर वापरून तिचे पूर्ण साईन वगैरे, बिलावर साईन, संडासच्या बिलावर साईन, कॅशबुकवर साईन, तसेच चेकवर साईन हा स्वतः करतो। आणि अंदरचा किती गोडबंगाल आहे हा अजून सध्या उघडकीस आहे। प्रकरण जवळपास भरपूर दिवसापासून चालू आहे। जवळपास आमच्यापाशी 6 महिन्यापासून हे रेकॉर्ड केलेलं आहे। सरपंच पतीच्या विरोधात जी तक्रार दिलेली आहे ही तक्रार परिपूर्ण 100% खरी आहे। आमच्याकडे त्या म्हणजे उपसरपंच किंवा सदस्य आहे यांच्याकडे त्यांची व्हिडिओ क्लिप सुद्धा तयार झालेली आहे। त्या सरपंच आणि ग्रामसेवकावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करा। निलेश ठाकरे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, आष्टी शहीद। घेऊया छोटीशी विश्रांती। कुठे जाऊ नका, पाहत रहा फक्त कृषीप्रधान टीव्ही। दर्जेदार इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी पूनम इलेक्ट्रॉनिक्स। नामांकित कंपन्यांचे LED, फ्रीज, AC, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू 0% व्याजदरावर उपलब्ध। फक्त 111 रुपये भरून। विश्वासाचं, गुणवत्तेचं, नाव उत्तम सेवेचं। पूनम इलेक्ट्रॉनिक्स, मोतीनगर, राजापेठ आणि वॉलकट कंपाउंड, अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी। आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। आपले प्रतिष्ठान व घराकरता पूनम प्लायवुड अँड हार्डवेअर, सेंचुरी प्लायवुड अँड लॅमिनेट्स, विनियर, फ्लश डोअर्स, ऑटो क्लीन टेक्नॉलॉजी चिमनी, गॅस शेगडी, किचन ट्रॉलीज, तसंच गॅस व वीज वेळेची बचत करणारं जैन सोलरचे डिस्ट्रीब्युटर। विश्वासाचं, गुणवत्तेचं, नाव उत्तम सेवेचं। पूनम प्लायवुड अँड हार्डवेअर, मोतीनगर, अमरावती। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मागील काही दिवसापासून सतत चालू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतात उभे असलेले कापूस, उडीद, मूग, तूर, सोयाबीन यासारख्या पिकांना मोठ्या प्रमाणात हानी पावसामुळे पोहोचली आहे। पिके काढणीच्या अवस्थेत असताना पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने याची पाहणी करण्याकरिता किनवट माहूरचे आमदार प्रदीप नाईक व तहसीलदार अजमोद्दीन यांनी या भागाचा दौरा केला। नुकसान झालेल्या पिकाची नुकसान भरपाई शासनाने त्वरित करावी असे आमदार म्हणाले। माझ्या किनवट माहूर मतदारसंघामध्ये दुष्काळ आणि दुष्काळावर आता ओला दुष्काळाची भयंकर मार बसलेली आहे। ही मारची मदत करायला पाहिजे आणि शेतकऱ्याला एकदा तरी पूर्ण कर्जमुक्त करून त्याच्या स्वतःच्या पायावर उभा ठेवायला पाहिजे अशी माझी आपल्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे। तसेच पिकांचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविणार असल्याचे तहसीलदार यांनी बोलून दाखविले।
तालुक्याचा अंतिम आकडा लगेच 1-2-3 दिवसात प्राप्त झाल्यानंतर आपण अशी हे नुकसानीचा अहवाल सादर करू जिल्हा प्रशासनाला आणि त्याप्रमाणे आपण मदतीस शासन पात्र ठरल्यानंतर मदतही तेवढ्या तत्परतेने आपण वाटू। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गौतम कांबळे, ब्युरो रिपोर्ट, कृषी विधान टीव्ही, नांदेड। आता आपण पाहू शकता आपला चॅनल आपल्या मोबाईलवर। त्यासाठी लॉग इन करा आमची वेबसाईट www.krishipranan.tv वर आणि पहा आपल्या शेतकऱ्याचं चॅनल आपल्या मोबाईलवर।